started doing the robotic knee replacement surgery in our hospital, and this robot is the fully automated robotic system. There was a patient, 76 years old female, who had already undergone one surgery in the past for the same problem, but it was not a replacement, it was some sort of bone cutting surgery called osteotomy, but she had no relief of that, and she had to undergo a joint replacement surgery. It was one of the complex type of knee replacement surgery, which was successfully done with the robotic system, and we hope to help our patients with similar disease and similar conditions in the future with the help of the robotic system. The patient is doing well, and she stood and walked within 2 hours after the surgery. सर ये सर्जरी के लिए कितना टाइम लगा और ये सर्जरी कितनी सक्सेसफुल है? जैसे मैंने बताया शुरू में कि आज हमने जब स्टार्ट किया इसको सब प्लानिंग करके चले गए, तो 1 से सवा घंटे में सर्जरी खत्म हुआ था, एक्सक्लूडिंग द एनेस्थीसिया टाइम एंड दीज आर थिंग्स. रोबोटिक का प्लेसमेंट के लिए भी थोड़ा सा टाइम लग जाता है, इसलिए थोड़ा एक्स्ट्रा टाइम लगता है. अदरवाइज ऑन एन एवरेज मानते हैं तो 1 घंटे 1 सवा घंटा समय लगता है. फिर उसके बाद पेशेंट को पोस्ट अपने पेन नार्व वोल्टेज ब्लॉक देते हैं, फिर ऑब्जर्वेशन के लिए लेकर आते हैं. जैसे एनेस्थीसिया का इफेक्ट खत्म हो गया, पेशेंट वॉक स्टूड एंड वॉक ऑन आवर वॉल विद द हेल्प ऑफ द वॉकर. In future, sir, medical ये सर्जरी करनी है ऐसे robot की? Of course, if you have lost, then we'll be doing bigger numbers, and again we have another case on Monday, and we'll continue having such cases, such difficult cases here with the help of the robotics. How many robots is there in medical? कितने robots हैं? Right now one robot, but in other centers also have the robot. There are different robots from there, and this center has the first robot here. The other medical centers are already running the robot. रोजा और मिसो में क्या डिफरेंस? रोजा रोबोट और मिसो Again coming, okay. रोजा एक अलग से कंपनी ने लिया रोबोट है, मिसो अलग से कंपनी लिया रोबोट है. रोजा का हैंडलिंग आपको ही करना, मिसो का हैंडलिंग आपने एक बार सब कुछ रजिस्टर कर दिया तो वो फुल, जैसे बोला सर फुल्ली ऑटोमेटिक, वो आपने आप कर लेगा. आप अगर वीडियो में देखें तो वो खुद जैसे मूव कर रहा था, तो रोजा में आपको हाथ में ले जाके उसको प्लेस करके मूव करना होता है. तो रोजा एक अब यहाँ कंपनी का नाम ले तो जिमर कंपनी के बनाया हुआ रोबोट है, और मिसो मेरिल कंपनी के बनाया हुआ रोबोट है. रोबोट के माध्यम से जो शस्त्रक्रिया की गई है सर, और जो समझो अभी आप पहले जो शस्त्रक्रिया करे जाते तो उसमें से इसमें और क्या फर्क है सर? यही तो हम लोग जो डिस्कशन किया था फर्क है. इसमें क्या है, सबसे इम्पोर्टेंट फर्क ये हो जाता है कि कन्वेंशनल वे में ना एक रॉड अंदर लगा के कट करना पड़ता है, इसमें वो सब रॉड को लगाने की जरूरत नहीं है. और ये जो अलाइनमेंट है आपके ऊपर ही और आपके इंस्ट्रूमेंट के ऊपर होता है, यहाँ सब कुछ कंप्यूटर के ऊपर होता है. वो कंप्यूटर आपको प्लान करके रेडी करके देगा, इसलिए गलत होने का चांस बहुत ही कम रहता है. बोला था ना लेस देन 1 मिलीमीटर, हम तो 1-2 मिलीमीटर का बात करते हैं, लेस देन 1 मिलीमीटर. सो एक चीज आप संतुष्ट रह जाओगे कि मैं गलत नहीं जा रहा. अगर गलत जा भी रहे हो तो बता देगा वहां से आप गलत जा रहे हो. तो यही फायदा है कि आप गलत जा ही नहीं सकते. हाँ, अनलेस एंड अनटिल कि अगर आप कीबोर्ड में क्यू दबा के उधर आर चाहते तो नहीं आए, क्यू दबाएंगे तो क्यों आएगा. आपने रजिस्टर अच्छे तरह से, प्लानिंग अच्छे तरह से किया है तो रोबोट गलत नहीं जाएगा. जैसे कि आपका जो हॉस्पिटल बहुत बड़ा हॉस्पिटल है, लोग शस्त्रक्रिया करने के लिए तो आएंगे और आते ही रहेंगे. जैसे हमारे माध्यम से अगर किसी ने पूछा लगभग तो हम क्या खर्चा बताएं सर, कुछ अंदाज बता सकते हैं शस्त्रक्रिया करने में कितने लगभग खर्चा आ सकते हैं लगभग? दो चीज़ है उसमें कि बिलिंग डिपेंड्स ऑन द पेशेंट कंडीशन. उसको मेंटल कॉम्प्लिकेशंस है नहीं है, वो सर्जरी कुछ लगने वाला है, जैसे कुछ डायबिटीज के पेशेंट होते हैं, हाइपरटेंशन के पेशेंट होते हैं, तो कभी कभी ऐसे में रखना भी पड़ता है कुछ सर्जरी, उसके हिसाब से बिल वेरी होता है. बिल और कहाँ वेरी होता है, जब कौन से रूम लेते हैं उसके ऊपर से, जनरल वार्ड स्पेशल वार्ड इसके ऊपर है. बट ऑन एन एवरेज इफ यू आस्क अस इज अराउंड 3.5-3.7 के बीच में ये सर्जरी होती है. और दूसरा सवाल आपका, पहला जो सवाल था उसका एक जवाब है कि ये दिस टाइप ऑफ रोबोट जो है इसमें ऑलरेडी एक सिस्टम है. जैसे अगर किसी पेशेंट का हमें करना है तो वी गिव हिम द रिपोर्ट, 3D CT स्कैन करके रिपोर्ट हम उसको भेजते हैं कंप्यूटर में, फिर वो अपने हिसाब से सब डायमेंशंस बना के देता है. एंड दैट डायमेंशन के हिसाब से हमको एक रिपोर्ट देता है कि हमें यहाँ ऐसे करना है. इसके बावजूद अगर हमें लगता है कि नहीं ये पेशेंट का ये प्रॉब्लम नहीं है, हमें यहाँ से यहाँ थोड़ा भी चेंजेस करना है, तो वी डू दैट चेंजेस फाइनली. ठीक है, तो बेसिकली जो बेसिक प्लानिंग है जो हम लोग पहले करते थे वो सब रोबोट इजीली करते हैं. This experience was excellent, no doubt about it. And this is an advanced case, so we really are happy with this. त्याच्यामध्ये जसं आम्ही बोललो ना, बेस्ट आमचं जे म्हणजे मोटो आहे किंवा किती लेस पेशंट
रिकव्हरी टाईम आणि लेस कॉम्प्लिकेशन्स, लेस इन्फेक्शन म्हणता येईल. कारण सर्जरी टाईमच कमी झाला मग इन्फेक्शनचा रेट आणखी कमी होतो, कटिंग कमी होतं, ब्लड लॉस कमी होतो, पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. आणि बेसिकली विथ दिस रोबोट ना इट इज ऑलरेडी फ्री प्रोग्राम आणि आपण थोडं मॅन्युअली प्रोग्राम चेंज पण करू शकतो. त्याच्यामध्ये काय होतं ना, प्रिसिजन मिलीमीटर जसं मी बोललो ते कट्स रोबोट स्वतःच घेतो. त्याच्यामुळे ते मला की मॅन्युअल लेबर थोडंसं कमी पडतं. रोबोट सर्जरी आता सध्या अनेक हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध होत आहे, परंतु मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारची सुविधा आहे आणि कशा प्रकारचं पेशंटला आपण पुढे जास्तीत जास्त केअर घेऊन त्याचं कशा प्रकारे त्याला लवकरात लवकर चालण्यासाठी कशा प्रकारचं प्रयत्नशील मेडिकल Durga will be the better person to answer this one. You got नाईस क्वेश्चन ॲक्च्युली. रोबोट तर आम्ही आता आणला आहे, ठीक आहे, आणि वी आर स्टार्टेड डुइंग सर्जरीज हिअर. वी हॅव टू सर्जरीज व्हेरी लॉंग बॅक ऑल्सो. सी द इन्सिडेन्स ऑफ नी पेन, हिप पेन इज हायर नाव आफ्टर द कोविड बेसिकली, and it is not only related to the elderly patients. आता यंग पेशंट्स मध्ये पण हे दिसतात. द रिझन इज बेसिकली युअर लाईफस्टाईल, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणा, खाणं पिणं व्यवस्थित होत नाही किंवा ओबेसिटी आहे, मेडिकल प्रॉब्लेम्स हे काही असू शकतं. सो द डिसीज मे बी जॉईंट पेन्स और एनी अदर पेन इट हॅज कम अर्ली. तुम्ही आता तुमच्या आई वडिलांना बघा तर 70-80 मध्ये काही त्रास नव्हता, पण तुम्हाला बघायचं तर 40-50 मध्ये पण त्रास होतो. म्हणजे आम्हालाही आहे, होतो. त्याच्यासाठी वी डोंट टेक टाइम फॉर अवरसेल्फ टू कीप अवरसेल्फ फिट, कारण आपलं लाईफस्टाईल तसं चेंज झालेलं आहे. So the incidence has increased. Now if you ask us in our OPD we see 3 to 4 patients daily. त्यांना knee pain, hip pain आहे, you can say at the age of 50-60 पण त्यांना दिसतात. This surgery ही केव्हा येते when it is advanced, the cartilage is already gone. त्यावेळेला we subject them to surgery. आता सर्जरीमध्ये इनिशियली we used to do conventional surgery म्हणजे प्रॉपर कटिंग होतं जे आधी करायचे. त्याच्यामध्ये जसं बोलले की ब्लड लॉस जास्त असायचं, मॉर्बिडिटी जास्त असायची, पेशंटचा रिकव्हरी टाईम जास्त लागायचा. आता या कटिंग एज टेक्नॉलॉजी दिस इज बेसिकली AI ड्रिवन. तुम्हाला AI माहिती आहे ना, AI हॅज कम इनटू मेडिकल सायन्स ऑल्सो. दिस इज द एक्सलेंट एक्झाम्पल ऑफ AI. दिस रोबोट विच वी हॅव इज द फुल्ली ऑटोमॅटिक रोबोट. त्याच्यामध्ये प्रिसिजन इतकं छान आहे ना की तुम्ही मिलीमीटर सुद्धा घेऊ शकता. Now one question which I'd like to answer to the madam is what are the challenges? Challenges केव्हा येतात madam when there is extra advanced cases, when we need to stop a robot and we do have to take our own decisions. ॲडव्हान्स केसेसमध्ये त्याला रोबोट्स थोडंसं, कारण ते आम्हाला पर पेशंट असतं, म्हणजे इट इज अकॉर्डिंग टू द पेशंट. सी एव्हरी बॉडी इज नॉट सेम, एव्हरी बॉडी अनाटॉमी इज डिफरंट. तुमची वेगळी, यांची वेगळी, यांची वेगळी, माझी पण वेगळी. सो इवन इफ द प्रोग्राम इज देअर इट हॅपन्स मेनी टाइम्स. जसं सर बोलले कधी फ्रॅक्चर असेल, नाव इफ यू सी टू दिस केस दिस ऑलरेडी फ्रॅक्चर प्लेट होती त्याला, त्या प्लेटसाठी आम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागलं मॅन्युअली. सो दिस बिकम्स अ चॅलेंज. रोबोट कम्स इन टू प्ले एट इझी वेन इट इज ऑलरेडी अ नॉर्मल केस, म्हणजे नॉर्मल ज्याला काही कोमॉर्बिडिटीज नाही आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहे, दे डू व्हेरी वेल. पण सम टाईम शेवटी तंत्रज्ञान माणसापेक्षा पुढे नको ना, कारण माणूस शिकलेला आहे. तंत्रज्ञान हे माणसाचीच बुद्धी आहे ना ते वापरलेली. सो इट कम्स की समटाइम्स वी हॅव टू ओव्हर स्मार्ट दॅट रोबोट की आम्हाला हे पाहिजे, बिकॉज द रिझल्ट मॅटर्स विथ द पेशंट्स बॉडी अँड कंडिशन्स. Doctor, what is the recovery time through conventional surgery and through robotic? See, even if you do conventional surgery, usually we make the patient stand in 48 hours. If everything is okay, parameters are okay. आजच्या केसमध्ये सरांनी 3 तासामध्ये सुरू केलेलं आहे. अगर आप समझेंगे कि ये जो ऑस्टियोआर्थराइटिस बीमारी है ये एज की ही बीमारी है. ये 40-50 साल की उम्र में बहुत कम होती है. ठीक है, आज की लाइफस्टाइल के हिसाब से ये 40-50 में भी देखती है. लेकिन ऑस्टियोआर्थराइटिस का मतलब क्या है? एज रिलेटेड डीजनरेशन ऑफ द नीज. तो ये 60 के ऊपर ही मिलती है. तो ज्यादातर जो भी मरीज आते हैं 60, 65, 70, 75, 80 के, ये इसी उम्र के होते हैं. और इस बीमारी का इलाज एज पे तो डिपेंड करता ही है चलो, लेकिन पेशेंट मोटिवेशन पे बहुत ज्यादा डिपेंड करता है. अगर आप 80 के हैं, फिट है मेडिकली, आप चल फिर रहे हैं, ठीक है, घुटने के पेन के कारण आपको दिक्कत हो रही है, तो उस उम्र के चक्कर में हमें इलाज से घबराना नहीं चाहिए. तो आपका एक क्वेश्चन था कि 75-80 वालों को क्या सलाह देंगे? हाँ, अगर आप फिट हैं, अपना बाकी कंडीशन फिट है, नॉर्मल चल फिर पा रहे हैं, लेकिन अगर केवल घुटनों की तकलीफ की वजह से आप बेड रिटर्न है या फिर आपको चलने में दिक्कत आ रही है, तो अपने ऑर्थोपेडिशियन से जाके डिस्कस करें क्या रिस्क है, बेनिफिट है. और एज एक क्राइटेरिया इस नी रिप्लेसमेंट के लिए, स्पेशली विद द हेल्प ऑफ रोबोटिक्स, कोई क्राइटेरिया नहीं है. वी कैन डू इट इन 70, 75, 80, 85, 95 में भी किए हैं लोगों ने.
So age is not attractive. In fact, it would be more safer for the elderly patients. I told you, na, if the patient has any heart problem, any other problem, why you are worried about surgery? ना बोलने के लिए कि ऑपरेशन करने के बाद और कुछ तो ना हो जाए, कोई ऐसा तो नहीं हो जाए कि लाइफ के साथ रिस्क हो जाएगा. That comes the role रोबोट के कारण से. एज तो आप कम नहीं कर पाओगे. The patient is 80. अब मैं कितना भी वर्क करके उनको 79 तो नहीं कर पाऊंगा. और नी डिजेनरेशन जो है उम्र के हिसाब से बढ़ते ही जाएगा. उम्र के हिसाब से बाल सफेद होती है, पहले 2-4 होते हैं, बाद में सब होते हैं. उम्र के हिसाब से बाल है. सिमिलरली उम्र के हिसाब से तब आगे बढ़ते जाएंगे. तो कमबैक तो नहीं है. अब नाउ अगर आपको डर है त्रास है कि भाई मेरा क्या होगा ऑपरेशन के दौरान, क्या कर जाऊंगा, तो देन इट कम्स द रोल. अगर आप इसके लिए डर रहे हैं कि मेरे को ऑपरेशन, यस होते हैं 100 to 1 to 1.5% रिस्क हो जाती है कन्वेंशनल का रिस्क करते हैं. और विद रोबोटिक द कॉम्प्लिकेशन का जो मिनिमम वेरी लेस. What is the success rate of this kind of surgery, robotic surgery? एक मिनट, I'll come back to you. याचा आन्सर करतो मी. See, basically the aim of the surgery काय आहे, get the patient back to fit. नी पेन मुळे पेशंट काय होतो, क्रिपल होतो, जास्त चालत नाही, मग तो दुखावतो, त्याची सायकोलॉजी डाऊन होते. आणि जेव्हा इफ यू मॅनेज टू गेट हिम बॅक टू ट्रॅक, म्हणजे आपल्याला उभं करू शकलं, चालू शकलं, सायकोलॉजी बदलते पेशंटची, बरोबर. रक्तस्राव होणं चालू होतो, त्याचे आजार जे असतात ते बऱ्यापैकी प्रमाण कमी होतं, कारण पेशंट मोबाईल होतो. त्याच्यामुळे सर्जरीसाठी थोडं तर आम्हाला काउन्सिलिंग करायला लागतंच. आणि इफ यू आस्क मी व्हॉट इज द प्रिकॉशन, आय आयडली से टू माय पेशंट्स की आफ्टर 50 इयर्स तुम्ही मांडी घालणं बंद करा. कारण आता ती परिस्थिती नाही जी जुनी होती, जुने शरीर होते तसे. कारण आता लाईफस्टाईल चेंज झालंय, हॅबिट्स चेंज झाले, वातावरण चेंज झालंय, सगळं चेंज झालंय. तर 50 नंतर यू अवॉइड नीज बेंडिंग किंवा नीज स्पॉटिंग, यू कॅन हॅव अ लॉंगर लाईफ. मेडिकवर हे नामांकित हॉस्पिटल आता नावाजलं जाते. क्लिनिकल ट्रीटमेंट काय लॉस आहे, त्याच्यात काय फायदा आहे, ते सगळं आपण बोलत होतो. आता जे तुम्ही क्वेश्चन विचारला, दॅट इज डेफिनेट क्वेश्चन ज्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे आणि कसं त्याला यूज करून घ्यायचं, त्याचा क्वेश्चन आहे. व्हेरी नाईस क्वेश्चन सर. याच्यामध्ये कसं आहे की आपलं जे पेशंट आहे, जे सर्जरीचे जे कॉस्ट आहे त्याच्यामध्ये 15 ते 20% एक्स्ट्रा कॉस्ट येणार आहे ह्या सर्जरीसाठी. आता जे पेशंट आहे जे कॅश, इन्शुरन्स किंवा कॉर्पोरेट, म्हणजे आपण पेमेंट करणारे कॅशमध्ये त्याच्यामध्ये 15 ते 20% डिफरन्स येणार आहे. ओव्हर एंड अबोव जे काही पॅकेज असणार. इन्शुरन्समध्ये भरपूर इन्शुरन्स कंपनीज आहे जे याला कव्हर करतात रोबोटिक सर्जरी. तर जे आपण आपला पॉलिसी घेतोय इन्शुरन्स कंपनीच्या, त्याच्यामध्ये मेन्शन केलं असतं की रोबोटिकच्या एवढं कॅपिंग आहे, ते अमाऊंट भेटून जातो, त्यांना कॅशलेस होतो. समजा नाही झालं तर तो डिफरन्स अमाऊंट पेशंटला पे करावा लागतो. नंतर आपले कॉर्पोरेट पेशंट समजा जे JNPTचे आहेत, MBPT, भरपूर कंपनीचे आहेत, गव्हर्नमेंटचे, PSCचे आहेत, त्यांच्या क्रेडिट लेटरवर आपल्याला रोबोटिक सर्जरीचा अप्रुव्हल भेटतो. त्याच्यामुळे त्यांना काही पे करायची गरज नाही. समजा तिथं सिव्हिरिटी बघून त्यांना एक्सटेन्शन लेटर नाही भेटला किंवा ही सर्जरी कव्हर नाही झाली, तर डिफरन्स अमाऊंट आपण एक नॉमिनल चार्जेस जसं मी सांगितलं 15 ते 20% ओव्हर एंड अबोव जे आपला रुटीन कन्व्हेन्शनल प्रोसिजर आहे त्याच्यावर जे आहे ते आपण त्यांना सांगतो आणि नंतर त्यांच्याबरोबर बोलून एस्टिमेट नेगोशिएट करून क्लोज करतो. तर ह्या रोबोटिक सर्जरीचा एवढा जास्त डिफरन्स त्यांच्या पेमेंटमध्ये येत नाही. इन्शुरन्स मध्ये कव्हर होतो, कॉर्पोरेट मध्ये कव्हर होतो आणि कॅश मध्ये होत आहे तो 15 ते 20% डिफरन्स येतो. तेवढा डिफरन्स आहे. तो जसं सरांनी सांगितलं सगळ्या पेशंटच्या त्यांच्या सर्जरी बद्दल किंवा त्यांचे नफा नुकसान म्हणजे आपल्या जे काही बेनिफिट्स आहेत त्याला कन्सिडर करून आपण 15 ते 20% एक्स्ट्रा पे करून किंवा इन्शुरन्स किंवा कॉर्पोरेट मध्ये कव्हर करून आपण याचा बेनिफिट घेऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांना कमी तर कमी स्टे, इन्फेक्शन कमी, कॉम्प्लिकेशन कमी, हॉस्पिटलच्या स्टे कमी होऊन त्याचं बिल कमी होणार आहे आणि फास्ट रिकव्हरी, हे सगळं त्यांना फायदा घ्यायला पाहिजे. हे जे रोबो आहे जे सरांनी सांगितलं आता ते आपला वन ऑफ द बेस्ट आणि लेटेस्ट घेणार. आता हे रोबो आपण दुसऱ्या हॉस्पिटल पेक्षा जे आधीपासून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याचे कंपॅरिझन मध्ये आपला लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. तर जास्तीत जास्त हा रोबोटचा यूज हो आणि आपण आपला जे डिपार्टमेंट आहे बिलिंग डिपार्टमेंट किंवा फायनान्स डिपार्टमेंट तसं त्यांना त्यांच्या सवलत दरामध्ये करू शकतो आणि मॅक्सिमम कन्वर्जन करू शकतो ते आपण करणार आहे मेडिकल तर्फे. धन्यवाद.